नमस्कार मित्रांनो, तर तुम्ही आता या व्हिडिओमध्ये बघू शकता इथं बटाटे दिसायले निसते. तर आम्ही आता बटाटे नाही तर एवढा मोठा बटाटा बघून तर मी तर आश्चर्यच झालो. तर म्हणलं आणखी एक दोन बटाटे घेऊन बघावतो. एक दोन बटाटे बघा ना मारण्याची जड लागत होते. तर ह्याला थोडी डाग लागला होता. पण आता तर तुम्ही बघू शकतात हे छोटा बटाटा, पुन्हा आणखी त्याच्याहून छोटा बटाटा, सगळ्यात छोटा बटाटा सगळ्यात छोटा बटाटा आणि सगळ्यात मोठा बटाटा. तर तुम्ही बघू शकता सगळ्यात मोठा बटाटा आहे. तर आपण आता काट्या वजनच करणार आहोत ह्याचं. एक बटाटा बघतो बघा तर 600 ग्रॅम बटाटा एक. दोन बटाट्याचे 1 किलो. तर बघू शकता तुम्ही 1 किलो 108. तर 1 किलो 108. तर हे आमचं माफ करणारा माणूस आहे. तर एका बटाट्याने 3 बघू शकता तुम्ही. तर आमच्यासोबत आणखी काही इतर स्त्रिया देखील बटाटे घ्यायला आल्या. शेतकऱ्याच्या भावाला तर भावच नाही, म्हणून शेतकरी एकमेकाचं सहकार्य करत आहेत. आणि एकमेकाचं सहकार्यानंच आंबे ते पाठीवर घेतले होते. घरी होते आणखी काही, ते बी मस्तपैकी 10 किलोचं झालते हेच. पुन्हा आणखी तर तुम्हाला मी सांगतो कोणच्या ह्याला कसे बटाटे घ्यायचे, कशा ह्याला. जर तुम्हाला घरी चिप्स करायचे असेल तर एवढा मोठा बटाटा घेऊ शकता. आणि जर म्हणजे चिप्ससाठी हा बटाटा आहे. आणि जर तुम्हाला घरी कोंडोळे बिंडोळे करायचे असले तर असला बटाटा छोटा, म्हणजे शिजायला चांगला सोपा पडतो. आणि असला बटाटा घेऊ शकता तुम्ही. असला बटाटा घ्यायचा नाही, हे लागवड बी असते, म्हणजे लागवडीला लागते ते. असला बटाटा घ्यायचा आहे. तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि शेतकऱ्याच्या तर मालाला भावच नाही. आपण आपल्याला एकमेकांना सहकार्य केलं पाहिजे. आता घरी आल्यावर मस्त त्याचे खिसणी बिसणी चालू होतं. भावानं एवढे बटाटे बिटाटे खिसले, तर तेवढे राहिलेले मी खिसले पुन्हा. तर काय खिशीतच होते मस्तपैकी. हे काय हे काय टमराळ कसं खात बसलंय, बटाटे कसं हे करतंय.